हॅलो यूट्यूबकर, कशा आहात तुम्ही? आजीच्या गोष्टीच्या चॅनलवर तुमचे सहस्र स्वागत असो. काय हा उन्हाळा वाटतोय ना, खूपच उन्हाळा. काय अतिशय गार असं थंडगार खावंसं वाटतंय. तर जेवताना सुद्धा वरण भाताबरोबर काहीतरी दुसरं असावं असं वाटतं. तर आज जेवणाला वेगळी रंगत येण्यासाठी जो पदार्थ करायचा तो पदार्थ मी म्हणजे कोशिंबीर करून दाखवणार आहे. चला तर त्याला काय काय लागतं ते आपण पाहूया किचन मध्ये. कोशिंबीरसाठी मी घेतलंय बघा, काकडी किसून घेतलेली आहे. काकडी घेणार आहे. नुसत्या काकडीची पण आपण कोशिंबीर करू शकतो, पण जरा पौष्टिक म्हणून थोडं गाजर पण किसून घेतलेलं आहे. हे दोन्ही घेतलंय. शेंगदाण्याचा कूट, ओली मिरची, कोथिंबीर, त्याला लागणारं दही आणि फोडणीला राई, जिरं आणि हिंग आणि लागणारं मीठ आणि त्याला लागणारं तेल, एवढं मी साहित्य घेतले. तर आता मी तुम्हाला करून दाखवते. हे बघा, काकडी किसून घेतली आहे. त्याच्यात दही जरा फेटून घालायचं. नंतर गाजर किसून घेतलंय. दाण्याचा कूट, आणि मीठ. हे बघ, एवढंच मीठ, जास्त नाही. आता हे सगळं मिक्स करते आणि ही वरून कोथिंबीर, हे सगळं मिक्स करते. हे बघा, आता ह्याच्यावर थोडी फोडणी देऊया. हे बघा, मिक्स केलं चांगलं. आता आपण फोडणी देऊया. तेल थोडंच घालायचं आपल्याला, बस, जास्त नाही घालायचं. कोशिंबीर आहे. आणि राई आणि जिरं. तेल गरम झालं. जिरं आणि राई, कढीपत्ता बंद करायचा, कढीपत्ता टाकायचा आणि थोडा हिंग टाकायचा. ही फोडणी ह्या कोशिंबीरवर ठेवायची. आणि ही वरून कोथिंबीर आणि ही ओली मिरची मी फोडणीत टाकली नाही, मुद्दाम टाकली नाही. कोणाला तिखट लागते, कोणाला नाही लागत, म्हणून टाकली नाही. तर ही अशी मिरची टाकायची आणि कोशिंबीर तयार. हे बघा, कोशिंबीर तयार आहे ना, सोपी एकदम, खायला पण एकदम पौष्टिक. तर या मग खायला, आणि लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका. बाय.